तसं अ, तेलंगणाला किंवा जुन्या आंध्र प्रदेशमध्ये मदत पाठवली होती. आत्ताच्या आंध्र प्रदेशला एक मदत पाठवली. तशी सरकारला मदत पाहिजे. कारण एक सरकार कितीही घोषणा करत राहिल्या तर सरकारच्या तिजोरीमध्ये पगारासाठी पैसा नाही. परंतु विजय जावंदिया जे मुद्दे मांडत आहे त्याच्यावर बोला. मी विनोद वाघ तुमचा खूप आदर करतो. मात्र तुम्ही समजून घ्या की आपल्याला रब्बीसाठी जमीन चांगली मिळाली आहे. आज रब्बीची मशागत सुरू झाली आहे. त्यांना तुम्ही 1 लाख 1 कोटी एकरामध्ये आपण सोयाबीन लागलाय. एक एकरी याच्यात आपण 1 कोटी एकरात आपण कापूस लावलाय. 28 लाख एकरात आपण धान लावलाय. ते पूर्ण साफ झालाय. आता या लोकांना रबीमध्ये लावायची सोय करून द्या. रबीचं कर्ज वाटा. विजय जावंदिया हे म्हणत आहे की तुम्ही चाय पे चर्चा करा. तुम्हाला समजत नसेल तर मी परदेशीला समजून द्यायला तयार आहे. ठीक आहे. अजितही पूर्ण तयारी करून आहे. आता ठीक आहे. हेमलताताई मी विचारतो हेमलताताईंना विचारतो. नाही 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 एक हा. एक 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 विचारतो. हेमलताताई तुम्ही कोणत्या राष्ट्रवादीकडून आल्यात? मधात तुम्ही काँग्रेसच्या होत्या, मग तुम्ही एकनाथ शिंदेकडे बरं, ठीक गेल्या. आहे. आता हा. राष्ट्रवादी शरद पवारांचा आहे की अजित पवार? अजित पवार सत्ताधारी पक्षाकडून आले. अरे अजित पवार तर दररोज दररोज आहे ना देवेंद्र फडणवीसची हवा काढत आहे. फुकट्या शेतकऱ्याला देणार नाही, वाईट सवय लावून घेऊ नका, इंटरेस्ट फ्री आहे तर पैसे काऊन भरत नाही, दटावणं सुरू आहे. हेमलताताई त्या अजित पवारचा मेंदू सरकला आहे. आणि एक सांगतो तुम्हाला, बावनकुळे यांना गंभीरतेने घ्यायचं नाही असं नितीन गडकरीने सांगितलं आहे. तर विलास बडे तुम्ही त्यांचे बाईटच लावत नका चालू. हे 2 माणसं आहे, अजित पवार, बावनकुळे. तुम्हाला लावायचं असेल तर एकनाथ शिंदेचा लावा. आज एकनाथ शिंदेनी 13,800 रुपयाची 3 हेक्टर पर्यंत मदत दिली होती. आता या देवेंद्र फडणवीसनं 2 हेक्टरची मदत 8,500 केली. आणि यवतमाळ जिल्ह्यात 50% नापिकी झाली म्हणून 4,000ची मदत का देता? विनोद वाघ लोक तुम्हाला जोड्यानं मारतील तुम्ही जास्त बोलाल तर. तुम्हाला परिस्थिती खूप खराब आहे. शेतकऱ्याची जी थट्टा चालवली आहे ना, तुम्हाला एवढा त्रास होईल की तुम्हाला झेड सिक्युरिटी घेऊन फिरायला लागेल बेटा. मी विचारतो झेड सिक्युरिटी घेऊन फिरा. किशोरजी, शेतकऱ्यांना चांगलं कळतं कोण त्यांच्या हिताचं काम या ठिकाणी करतं, कोण त्यांच्या विरोधात काम करतंय. शेतकऱ्यांना चांगलं कळतं. त्यामुळं तुम्ही शेतकरी नेते म्हणून स्वतःची पोळी भाजून घेता. तुमच्यासारख्या लोकांना शेतकरी जोड्यानं मारतील. तुम्ही तुमचा स्वार्थ साधून घेता. तुम्ही कशाचे शेतकरी नेते हो? तुम्ही कधी शेतकऱ्यासाठी लढले? तुम्ही कधी शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरले? माझ्यासारख्या शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीवर या ठिकाणी 100 आंदोलनाच्या केसेस आहेत. मुद्दा हरवता कामा नये. तो तुम्ही आरोप लावत आहे.